पहिली गोष्ट, कुठल्या खासदारांचा मतदारसंघ नाही, त्यांची मालकी नाही ती. तो मतदारसंघ लोकसभेचा, तो मतदारसंघ शिवसेना जिंकली म्हणून आमचा बालेकिल्ला. पण त्याही पलीकडे मतदारांचा जो कौल आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रति विश्वास व्यक्त करणारा जो कौल दिला गेला, त्या कौल दिलेला जनतेचा अवमान विद्यमान खासदारांनी केला. आदरणीय उद्धवजींनी स्वतः प्रयत्न केले, प्रचार केला, शिवसैनिकांनी जीवतोड मेहनत केली आणि लाचार माणसं, गद्दार हा शब्द आता इतका बोथट वाटायला लागलाय ना की हे व्यभिचारी आहेत. खरं तर निव्वळ लाचार व्यभिचारी लोक आहेत ही. हे कोणाच्याही शय्येवर जातील असली माणसं आहे ती, विकली जाणारी माणसं. आणि म्हणून असली अवलाद इथं यवतमाळमध्ये निर्माण झाली. आधी तसलाच एक होता, त्याचंही नाव तेच होतं पहिलं. ही सगळी अवलाद, मला वाटतं यवतमाळकरांनी आता विचार करावा लागेल की तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही जिंकून गेलो, ज्या पक्षातून गेलो त्या पक्षावर तुमचा विश्वास होता, त्याच्या पक्ष चिन्हावर तुमचा विश्वास होता, त्या मशालीवर तुम्ही बटन दाबलं म्हणून आम्ही जिंकून आलो. त्या मतदारांना न विचारता बस आमची कामं, हा ढोंग आहे अक्षरशः. कधी कधी मला मागे वळून पाहताना असं वाटतं की आमच्याकडे ज्यांचं ऐतिहासिक काम ज्यांनी केलं त्यांची नावं आजही आम्ही धुरीण म्हणून इतिहासात घेतो लोकसभेतील, तेव्हा निधी होता का रे? सांगा बरं. कुठल्या तरी खासदारांच्या नावाने ते टॉयलेट बांधलेला निधी दिसतो. हे विकाऊ लोक आहेत, ढोंगपण करतात. अर्थात तुम्हा माध्यमांना मी खरंच धन्यवाद देतो. ते ढोंग, तो बुरखा तुम्ही फाडलात की तुम्हाला असलेल्या निधीचा वापर तुम्ही किती केला, तो बुरखा फाडल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जनतेच्या डोळ्यात आता ते निश्चित अंजन त्यामुळे पडेल. आणि म्हणून आता या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, गाडलं पाहिजे इथंच. आणि जनतेनं आपली उद्विग्नता, राग हा जो आहे ना यापुढे व्यक्त करायला शिकलं पाहिजे. निव्वळ हे महाराष्ट्रापुरता आमचा खासदार गेला म्हणून मी बोलतोय असं समजू नका. पुऱ्या देशात बाजार मांडला आहे भारतीय जनता पार्टीनं. आणि या बाजारामध्ये जी विकली जाणारी माणसं आहेत तर सर्वसामान्य माणसाचं काय भलं आहे? तुम्ही मला दाखवा. तुमचंही दुर्दैव आहे, देशामध्ये कोणत्या घटना अशा घडत आहेत की ज्याच्या सारखं सातत्याने जनमानसावर त्याचा परिणाम होईल. तुम्ही बेरोजगारीबद्दल दाखवलं जाते का? महागाईबद्दल बोललं जातंय का? पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले त्याचं बोललं जातं का? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण. आणि सगळ्यात कायदा सुव्यवस्था, महाराष्ट्र त्याला लांछन लागेल. लांछन हा शब्द सुद्धा बोलतट वाटेल. कलंक लागलाय महाराष्ट्राला, इतकं वाईट महाराष्ट्रात घडतंय. त्याच्यापेक्षा सारखं ह्याला खरेदी केला त्याला विकला गेला. आणि हे जे काही चाललंय त्याच्या विरुद्ध निश्चितपणे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आता जो दौरा, निव्वळ दौरा नाही आहे, ही आता मोहीम आहे महाराष्ट्रावर पुन्हा भगवा फडकवण्याची, निष्ठावंत यांना निवडून देण्याची मोहीम सुरू आहे. 2019चे पण खासदार तुम्ही म्हणताय गेले, 2024चे पण खासदार गेले, मग पुढे निवडून येणारा खासदार तुम्ही कशा पद्धतीने ठेवाल? आता हे माझं म्हणणं आहे, माझं म्हणणं त्याच्या पलीकडचं आहे. दुर्दैवानं असं घडलं. तुम्ही म्हणता ते खरं आहे ना, तुम्ही काय त्याच्यात वावगं सत्य सांगताय. पण मग यापुढं नवीन कायदा असाच आला पाहिजे. तुम्ही कुठेही जा शेण खायला, घर सोडा आणि जा, राजीनामा द्या आणि जा. तुमच्यात हिंमत आहे ना, मग राजीनामा द्या आणि निघा. कोण नको म्हणतो तुम्हाला, जा तिकडं. पण राजीनामा द्यायचा नाही. ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारांचा अवमान करायचा, ज्या पक्षाने निवडून दिलं त्या पक्षाचा अवमान करायचा, ज्या पक्ष चिन्हावर निवडून आलात त्या पक्ष चिन्हाचा अवमान करायचा, आणि ज्या नेतृत्वाच्या आधारे तुम्ही निवडून आलात त्यांचा सुद्धा अवमान करायचा. हा खरा महाराष्ट्राचा अवमान आहे. पण हे खासदार उद्धव ठाकरे यांचा वेगळा दौरा, म्हणजे दौरा चर्चेत राहिला त्याचं वेगळं कारण मुख्यमंत्री यांनी त्यांची भेट झाली. एकीकडे ऑपरेशन टायगर झालं आणि त्यानंतर भेट झाली म्हणून मोठ्या प्रमाणात मला यात कालही कुणी प्रश्न, हा योगायोग आहे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ते काही चार्टर्ड विमानातनं नाही आले, विकले गेलेले लोक चार्टर्ड विमानातनं गेले. ते पाहिलं की नाही? तुम्हीच दाखवले. तेही लोकांनी विचारा कोणाच्या विमानात विकला गेला तू म्हणून, किती पैसे मिळाले म्हणून. विधानसभेशिवाय तुम्हाला कल्पना आहे सगळ्याला. महाराष्ट्रातली एकच घोषणा जोरदार नारा लागत होता, 50 खोके हां लागत होता ना सगळीकडे. तर तसंच आता हे विकले गेलेले आहेत. आणि ह्या लाचार लोकांना चार्टर्ड कालचं जे विमानातला प्रसंग तो योगायोग आला. आदरणीय उद्धव साहेबांचा हा दौरा ठरलेला आहे, त्यानुसार त्यांनी त्या इंडिगो विमानातनं आले ना, खाजगी विमानातनं आलीच तर गोष्ट वेगळी आहे.
त्यांनी त्यांचा शुक्रवार शनिवार विधानसभा नाही, तेही आपल्या मतदारसंघात म्हणून मुख्यमंत्री त्याच विमानाने आले, झाली चर्चा सुरू. विमानात काय चर्चा करणार? सर पण त्यामुळे आम्ही इतकी माणुसकी सोडलेली नाही. तुम्ही समोर नमस्कार पण करायचा नाही, इतकं सोडलेलं नाही. बाकीच्यांशी सोडून द्या, त्यांचा कधीच आम्ही विचार करत नाही. कारण गद्दारी हा कलंक आहे, लक्षात ठेवा. मला वाईट वाटतं, इतिहासात सुद्धा हेच झालं. छत्रपती शिवरायांना सुद्धा आपल्याच लोकांबरोबर अधिक लढाया लढाव्या लागल्या आणि छत्रपती संभाजीराजांना पकडून देणारी सुद्धा गद्दार आपलीच अवलाद होती. ती अवलाद आजही थोडी थोडी जिवंत आहे. हे दुःख आहे महाराष्ट्र. सर एक प्रश्न असा होता की उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू झालेला आहे, मात्र जे फुटेल खासदार ज्या पक्षात गेले त्यांच्या नेतेमंडळाकडून सांगितलं जातं की हे उशिरा सुरू झालेलं आहे, याची आधी गरज होती. फायदा होणार इंग्रजीत एक मस्त म्हणतात, बेटर लेट दॅन नेव्हर. कळलं का? त्यामुळे उशिरावर काय झालं, तुम्ही केल्यावर झालंय. त्या दुसऱ्या गद्दाराला साहेबांनी वाचवलं होतं, लक्षात घ्या. कळलं का? त्याचा राजीनामा घेतला होता. आज इतके कलंकित मंत्री दिल्लीपासून गल्लीपर्यंत पडलेत. त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आज तरी घेतला का हो? हाच प्रसंग महाराष्ट्रात किंवा देशात दुसरा पक्ष असताना घडला असता तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असतं? तर 2G 3G कॅबचा काहीतरी विचार करा. खरं निघालं का? म्हणजे सतत खोटं बोलायचं, भ्रम निर्माण करायचा, आभास निर्माण करायचा आणि त्या आभासातून मतं मिळवायची. कधी धर्माचा भ्रम करायचा. धर्मावर यार आम्ही एवढे 80% लोक असताना सुद्धा धर्मावर आक्रमण होतं म्हणून सांगत बसता. त्याच प्रभू रामचंद्राचा काय वाटोळ केलं तुम्ही पाहिलं आहे ना? काल मंदिरातला आलाय ना भ्रष्टाचार. आम्ही बोललो असतो तर राजकारण. आता बरं झालं, निदान पकडले गेले. त्या प्रभू रामचंद्रांचं सुद्धा जय श्रीराम नारा देऊन हे रावणी अवलाद काम करत असते. उद्धव ठाकरे की सभा है, जो सांसद उनको छोड़ के चले गए थे और उनकी कॉन्स्टिट्यूंसी में जाके उद्धव ठाकरे उनको जवाब देने वाले हैं. जवाब देने वाले नहीं है, जवाब लेने वाले हैं. लोगों ने पूछना चाहिए. जब आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने उनको प्रत्याशी करके हमारी उम्मीदवारी दे दी, उसके बाद में हमारा चुनाव चिन्ह दिया. उद्धव साहब ठाकरे जी ने खुद रैलीज ले ली और उसके बाद इतना सब होने के बावजूद आज लोकसभा में एक ताकत बनकर शिवसेना उद्धव साहब बाला साहब ठाकरे पार्टी खड़ी थी. 9 सांसद थे, 2 ऊपर थे, एक उसका कार्यकाल समाप्त हुआ राज्यसभा में. 11 सांसद शिवसेना के वहाँ थे. क्या दुख पड़ा? कौन सा ऐसी आपत्ति आपके ऊपर आई कि आपको छोड़ना पड़ा? पार्टी ने तो कुछ अन्याय किया ना, आपको टिकट दे दिया. पार्टी ने जो कुछ प्रचार करना था कर लिया. शिव सैनिकों ने इतनी मेहनत, तगड़ी मेहनत कर दी, तभी तो आप जीत कर आए ना. काक कोने में गिरे हुए थे लोग और उसके बाद में क्या जाकर बताते पैसा नहीं मिलता. भिखारी हो साले, भिखारी है क्या? तुम्हें निधि मिलता है, उसका निधि का विनियोग कैसे किया आप लोगों ने? मैं सब कभी कभी मीडिया अच्छा काम करते हो, उनका जो नकाब आप लोगों ने उतारा ना, वो बहुत बड़ी बात का है. बताया निधि का कितना इस्तेमाल किया? शून्य. निधि करते हो भैया. सांसदों का निधि नहीं. अगर पुराने ज़माने में जाओ तो निधि था क्या? सांसदों को निधि मिलता था, फिर भी सांसदों के नाम है. क्योंकि देश की नीति, राज्य की तरफ देश की जो भावना है या राज्य की जो मांग है, उसको लेकर सांसद को काम करना पड़ता है. और देश की विदेश नीति में भी देश की स्तर कहाँ है? आपने देखा पाकिस्तान को हाल ही में कैसे वो मीडिया बना, हाँ, शांति के लिए, और जिसके खिलाफ इन्होंने पूरे विश्व में सभी सांसदों को भेजा था. क्या तुम्हारी इज्जत रही? तो ये सारी चीज़ें हैं ना, वो सांसदों को करनी है. गटर बनाना, टॉयलेट बनाना, उसके लिए निधि देना, ये विधानसभा, महानिगम, जिला परिषद वो काम करते हैं. फिर भी निधि के कारण नहीं है, बिके हुए लोग हैं, लाचार है, व्यभिचार है. ये भी मैं बता रहा हूँ, ये महाराष्ट्र के लिए कलंक है. ये लोग, बिके जाने वाले लोग जब तक खड़े, और ये सब व्यभिचार भारतीय जनता पार्टी ने पूरे देश में शुरू किया हुआ है. ये सिर्फ महाराष्ट्र की बात नहीं है, संविधान को धोखा है भैया, ध्यान में रखना. सर, उद्धव ठाकरे और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की फ्लाइट में मुलाकात हुई, इसको लेकर अरे कमाल है आप लोगों की यार. मुझे कमाल लगती है कि कोई चार्टर्ड फ्लाइट में आए क्या? वो दोनों इकट्ठे बैठे थे? नहीं ना भाई, वो तो एक ऐसा योगायोग है कि वो दोनों ने उसी हवाई जहाज की टिकट. आज शुक्रवार शनिवार रविवार को तो विधानसभा का सत्र नहीं चलता, तो फिर वो उस दिन वो निकल आए होंगे अपने चुनाव क्षेत्र के, और उसी दिन उद्धव साहब का हमारा दौरा शुरू हुआ है.
आज का दिन भी शुभ दिन है, इतना ही बता देता हूँ। शुभ दिन कैसे है राम मंदिर वाले मामले में SIT दाखिल हुई है। अरे उससे क्या मतलब है, सब गुलाम है। चंपत राय ने इस्तीफा दे दिया है। वो क्या फर्क पड़ने वाला, गुलाम है सब। इस देश की सबसे बड़ी दुखी दर्द है कि न्याय व्यवस्था गुलाम है देश में। जो संविधान की रक्षा कौन कर सकता है, तो न्याय व्यवस्था करती है क्या? सर्वोच्च न्यायालय नहीं कर रही, बाकी लोगों की क्या बात करते हो? गुलाम जैसे बैठे। हमारी 4 बरस हो गए हमारी पार्टी की चुनाव चिन्ह और नाम के ऊपर की जो केस चल रही है, जिन्होंने पार्टी छोड़कर जो गद्दारी की है, आज तक उनको समय नहीं मिला। जो संविधान की रक्षा नहीं कर सकते वो है, तो बाकी इलेक्शन कमीशन तो पक्का गुलाम, झाड़ू मारने का काम रह गया है बाकी। ऐसे लोग वहाँ बैठे SIT में विश्वास करते हो? एक नहीं है, जो इशारा वहाँ से आएगा वो SIT निर्णय देगी। तो लेकिन चलो, एक अच्छा हुआ राम लल्ला ने न्याय दिया। जिस जय श्री राम का नाम लेकर व्यभिचार करते हो ना, उसी ने एक तमाचा लगा दिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.